हॅलो फ्रेंड्स, वी ऑल फूडीजमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत मटन दम बिर्याणी आणि आज ईद देखील आहे। तर आपली ईद स्पेशल मटन बिर्याणी आपण बनवत आहोत। त्यासाठी आपण सुरुवातीला कांदा तळून घेणार आहोत। इथे 7 ते 8 मोठ्या आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत। पातळ स्लाइसमध्ये कांदा हा कट करून घेतलेला आहे आणि कडकडीत तेलावर हा कांदा आपण तळून घेणार आहोत। सतत हलवत 2 बॅचमध्ये मी हा कांदा तळून घेतलेला आहे। त्यामुळे हा कांदा छान गोल्डन आणि क्रिस्पी असा तळला जातो आणि तळल्यानंतर तो असा मोकळा व्यवस्थित असा कांदा आपला बिरिस्त्यासाठी तयार होत आहे। तर इथे आपला कांदा तळून झालेला आहे। छान तुम्ही पाहू शकता गोल्डन कलरचा असा मोकळा क्रिस्पी कांदा आपला इथे रेडी आहे। तर लगेच आपण मटन मॅरिनेट करून घेणार आहोत। बिर्याणीसाठी मी इथे 1.5 किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते आपण मॅरिनेट करणार आहोत। त्यासाठी मी 1.5 वाटी दही घेतलेला आहे। 1.5 किलो मटन आहे आपलं, त्यासाठी मी इथे 1.5 वाटी दह्याचा वापर करत आहे। जर तुम्हाला जास्त आंबट हवं असेल तर तुम्ही आणखी जास्त दही देखील वापरू शकता। मी इथे 1.5 वाटी दही घेतलेलं आहे, ते आपण व्यवस्थित मटणाला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण लगेचच इथे गरम मसाला, जे खडे मसाले आहेत ते घेतलेले आहेत। 1 चमचा काळी मिरी घेतलेली आहे, 1 चमचा दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे, 1.5 चमचा हिरवी विलायची घेतलेली आहे, 1.5 चमचा लवंग घेतलेले आहे, 1.5 चमचा शहाजिरे घेतलेले आहे आणि 3 मोठी काळी विलायची इथे घेतलेली आहे। 6 ते 7 तेजपत्ते घेतलेले आहेत आणि हे सर्व खडे मसाले आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून 2 ते 3 चमचे मिठाबरोबर त्याची बारीक पावडर करून घेणार आहोत। तर आपली पावडर इथे तयार झालेली आहे। ही पावडर आपण मटणाच्या मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत। दही लावल्यानंतर ही सर्व गरम मसाल्याची पावडर आपण मटणाला व्यवस्थित लावून घेणार आहोत। हाताने चोळून एकजीव होईपर्यंत व्यवस्थित एकसारखी आपण मटणालाही लावून घ्यायची आहे। आपण ह्यालाच मॅरिनेशन म्हणतो। तर अशा प्रकारे मॅरिनेशन आपण मटण करून घेतलेलं आहे आणि हे मॅरिनेशन आपण 2 ते 3 तासांसाठी झाकून ठेवणार आहोत। मॅरिनेट करून घेतलेलं मटण हे बिर्याणीमध्ये छान ज्युसी आणि टेस्टी लागतं। त्यामुळे मी अशा प्रकारे मॅरिनेट करून घेतलेलं आहे आणि मी जवळजवळ 4 तास हे मटण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। तर त्यानंतर आपण कांदा तळलेलं जे तेल होतं ते 1/2 वाटी मी ह्या मॅरिनेशनमध्ये कडकडीत तेल टाकलेलं आहे आणि तेल देखील आपण ह्या सर्व मटणाला लावून घेतलेलं आहे आणि हे मॅरिनेट होण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत। तर आपण झाकून एका बाजूला ठेवून दिलेलं आहे आणि इथे आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे। 1.5 किलो मटणासाठी मी 2 किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ आपण धुवून घ्यायचा आहे आणि तो देखील आपण 1 तासांसाठी झाकून वेगळा ठेवून द्यायचा आहे। जर आपण कोणताही बासमती तांदूळ बिर्याणी बनवण्या अगोदर 1 ते 1.5 तास अगोदर धुवून जर बाजूला ठेवून दिला तर बिर्याणी छान अशी मोकळी होती आणि भात पण छान, त्याची चव देखील छान लागते। तर आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करत आहोत। सुरुवातीला एका मोठ्या पातेल्यामध्ये मी जे कांदा तळलेलं तेल आहे तेच आपण वापरणार आहोत। इथे 1.5 वाटी मी तेल घेतलेलं आहे। 10 ते 15 हिरव्या मिरच्या आपण तेलावर परतून घेतल्या आहेत आणि अद्रक लसण 7 टेबलस्पून मी इथे अद्रक लसण टाकलेलं आहे। जवळजवळ पाऊण वाटी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर आपण जे मॅरिनेट मटण केलं होतं ते मटण देखील आपण ह्या तेलामध्ये घातलेलं आहे। त्यासोबतच आपण टोमॅटो आणि कोथिंबीर, पुदिना हे सर्व चिरून घेतलं होतं, ते देखील आपण ह्या मटणासोबत शिजवण्यासाठी घातलेलं आहे आणि हे सर्व आपण एकत्रित होऊन हलवून घ्यायचं आहे आणि शिजण्यासाठी आपण हे गॅसवर ठेवून देणार आहोत। सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठीच आपण ठेवणार आहोत आणि चवीनुसार इथे आपण मीठ घातलेलं आहे। आपण मॅरिनेशन करताना देखील मीठ घातलं होतं, हे लक्षात घेऊन आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे शिजण्यासाठी आपण झाकून ठेवणार आहोत। तर इथे मटणाने आपलं पाणी रिलीज केलेलं आहे। सर्व मसाले, दही आणि मिठाने सर्व मसाल्यांचा अरोमा एकदम छान आणि सुगंध असा बिर्याणीचा सर्व घरभर दरवळत आहे। तर आपलं मटण एका बाजूला शिजतच आहे, तर दुसरीकडे मी लगेचच आपला जो तांदूळ भिजू घातला होता तो तांदूळ
इकडे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. तो तांदूळ मी भात त्याच्यामध्ये तयार करून घेतला आणि तांदूळ अर्धा कच्चा होईपर्यंत शिजून घेतलेला आहे. तांदूळ बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं जे मटण शिजलेलं होतं ते मटण आणि तांदूळ असे आपण त्याचे लेयर करणार आहोत. तर एक भाग आपण तांदूळ आणि एक भाग मटण मसाला असं करून आपण सर्व लेयर करून हे थर देणार आहोत आणि आपली अशी दम बिर्याणी इथे आपण तयार करणार आहोत. आणि वरून थोडंसं आपण तेल किंवा तूप आपल्या इच्छेप्रमाणे आणि आवडीप्रमाणे घालायचं आहे. वरून जो आपण कांदा तळलेला होता, ज्याला आपण बिरिस्ता म्हणतो, तो आपण घातलेला आहे आणि दमवर आपली दम बिर्याणी इथे रेडी झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा.